गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुम्हाला सोलर सिस्टम विषयी थोडी माहिती सांगणार आणि ही फक्त स्टुडंटसाठी नाही, सगळ्या लोकांसाठी पण। चला तुम्हाला सांगतो। हे आहे आपली सोलर सिस्टम आणि हा आहे आपला सन, मेन सोर्स ऑफ हीट। आणि तुम्हाला माहितीच आहे याच्यानंतर कोणता प्लॅनेट आहे? हा आहे मर्क्युरी। मर्क्युरी हा क्लोजेस्ट प्लॅनेट आहे आवर, म्हणजे तो क्लोजेस्ट प्लॅनेट आहे आणि तर 88 डेज लागतात सगळं एक चक्कर कंप्लीट करायला, फक्त 3 महिने। आणि हा आपला व्हीनस, हॉटेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टम। म्हणजे त्याच्याकडं हीट म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे खूप जास्त आणि त्याच्याकडं ज्या सनची हीट ट्रॅव्हल करते व्हीनसकडं, तर तो ॲब्झॉर्ब करून परत देत नाही। आणि नेक्स्ट आहे आपला अर्थ। तो आहे माझा आवडता प्लॅनेट आणि त्याच्यामध्ये लँडफॉर्म्स आहेत, वॉटर बॉडीज आहे, मला खूप आवडतो। आणि त्याला रोटेट करतं एक मून आणि त्या मूनचं नाव, मून एक नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ। आणि नेक्स्ट आहे मार्स। मार्स आहे तो रेडिस्ट प्लॅनेट आहे आणि त्याला म्हणजे थंडरस्टॉर्म्स आहेत त्याला। आणि नेक्स्ट आहे ज्युपिटर, हा लार्जेस्ट प्लॅनेट आहे सोलर सिस्टीममध्ये आणि याला 4 मून्स रोटेट करतात। आणि नेक्स्ट आहे सॅटर्न, हा ब्युटिफुल प्लॅनेट आहे आणि त्याला 150 मून्स रोटेट करतात आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा मून आहे टायटन। आणि याला जे रिंग्स आहेत ते डस्ट आणि आईसने बनलेले असतात। आणि नेक्स्ट आहे युरेनस। युरेनस हा कोल्डेस्ट प्लॅनेट आहे सोलर सिस्टीममध्ये। आणि नेक्स्ट आहे लास्ट प्लॅनेट नेपच्यून, हा आहे कोल्ड आइस जायंट, आइस जायंट। आणि जेव्हा आम्ही एक फॅक्ट सांगू, हा सनची जेव्हा ही ट्रॅव्हल करते तेव्हा युरेनस आणि नेपच्यूनकडे फक्त कमी प्रमाणात पोहोचते, म्हणून ते आहे कोल्डेस्ट प्लॅनेट इन अवर सोलर सिस्टम। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा। बाय।